नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतीविषयी बोलू काही चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आज आपण बोलणार आहोत नोव्हेंबर महिन्यात कापसाची काळजी कशी घ्यावी. आत्ता बहुतेक ठिकाणी कापसाचं झाड फुलोऱ्यातून बाहेर येऊन बोंड धरण्याच्या अवस्थेत आलं आहे. हा काळ झाडासाठी सर्वात निर्णायक असतो, कारण याच महिन्यात बोंड भरतात आणि उत्पादन ठरायला लागतं. तर काय असतं की नोव्हेंबर महिन्यात झाडावर फुलं, मोठमोठी बोंड आणि काही ठिकाणी तर पहिला कापूसही दिसतो. यावेळी झाडाचं पोषण संतुलित ठेवलं आणि कीड रोग नियंत्रित केलं तर बोंड भरभक्कम होतात आणि फुलगळ थांबते. तर काय असतं याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन या महिन्यात योग्य करायला हवं. आता काय असतं की हिवाळा सुरू होत असतो, त्यामुळे आता हवामान कोरडं आणि थंड व्हायला लागतं. म्हणून पाण्याचं अंतर थोडं वाढवायला हरकत नाही. पण झाडं कोमेजणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तर साधारणतः 8 ते 10 दिवसाच्या अंतराने ठिबक सिंचने पाणी द्यायला पाहिजे. पाणी देताना एक काळजी घ्यायची की बोंड ओलसर होणार नाहीत. नाहीतर काय होतं की बुरशीजन्य रोग वाढू शकतात. आणि शेवटचं पाणी देताना हलकं सेंद्रिय खत मिसळल्यास बोंड सुधारणा सुधारते. या महिन्यात काय असतं की आता झाडाची वाढ थांबलेली असते. आता झाड वाढत नाही आणि बोंड भरायला सुरुवात होते. तर यासाठी मग काय द्यायला पाहिजे आपण? पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य अत्यंत महत्त्वाची असतात या काळामध्ये. तर या काळामध्ये आपण 19-19-19 किंवा 13-00-45 NPKची फवारणी करायची. बोरॉन आणि मॅग्नेशियमचं मिश्रण दिलं तर बोंड सुटसुटीत, छान मोठी आणि जड होतात. या रासायनिक खताबरोबरच थोडं शेणखत आणि कंपोस्ट वापरल्यात जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय राहतात. जनरली या महिन्यामध्ये काय असतं की गुलाबी गोंडळी आणि पांढरी माशी वाढण्याचा हा महिना आहे. नोव्हेंबर महिन्यात जनरली ही कीड पडू शकते. म्हणून आपण झाडाची तपासणी आठवड्यातून किमान 2दा करा. म्हणजे शेतामध्ये फेरफटका मारून बघा की कुठे कीड पडली का. आणि समजा गुलाबी अळी दिसल्यास फेरोमॉक्सन ट्रॅप लावा किंवा नीम बेस्ड एक्स्ट्रा याची फवारणी करा. तर कीटकनाशक वापरताना एकाच गटाचं औषध पुन्हा पुन्हा वापरू नका. ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं. त्यामुळे किडींमध्ये रेजिस्टन्स येतं आणि मग त्याचा पाहिजे तसा परिणाम होत नाही. म्हणून अदलाबदल करा. त्यामुळे काय होतं की त्या किडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत नाही. फुलं आणि बोंड जास्त असल्यास NPV किंवा स्पिनोसॅड वापरल्यास परिणामकारक ठरतं. तर आता थंडी पडू नये, पण रोग पडू नये म्हणून आपण ही काळजी घ्यायला पाहिजे. थंडी वाढल्यामुळे सकाळी दव असते, दवबिंदू किंवा त्याला आपण काय म्हणतो दव पडलं आणि आर्द्रता वाढते. त्यामुळे बुरशी, पानगळ किंवा काळा ठिपका हा रोग दिसू शकतो. त्यासाठी काय करायचं मग? कार्बेंडाझिम आणि मोनॅकोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी करायची. झाडामधील अंतरात हवा खेळती ठेवा. आता हवा खेळती ठेवायची म्हणजे आधीच आपण झाड असं खूप भरगच्च आपलं वाढायला नको असतं किंवा आपण त्याची कटिंग करायला पाहिजे. तेच आपण करू शकतो. त्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. आणि जास्त पाणी देणं टाळा. आता वातावरण पण थोडं थंड झालेलं असतं, त्यामुळे जास्त पाण्याची गरज नसते. फक्त झाडं सुकू नये एवढी काळजी घेऊन पाणी द्यायचं. आणि मेन म्हणजे जे खाली पानं गळतात, पानगळ होते झाडाची, ते पानं तिथेच कुजू देऊ नका. त्यामुळे रोग पसरतो. म्हणून ती पानं वेळच्या वेळी काढून शेताबाहेर टाका. या काळात काय असतं की झाड आपलं अन्न बोंडाकडे
वळवतं आणि ते भोंडाकडे वळवणं महत्त्वाचं असतं. म्हणून NAA 4.5% किंवा प्लॅनोफिक्स फवारल्यास फुलगळ कमी होते आणि बोंडधारणा वाढते. तसेच ह्युमिक ॲसिड वापरल्यास मुळातील पोषण द्रव्याचं शोषण वाढतं. तर काय आहे मग? नोव्हेंबर महिन्यातील काळजी म्हणजे झाडावर बोंड टिकवणं, फुलगळ थांबवणं, रोगाचा प्रसार रोखणं आणि या तिन्ही गोष्टी नीट केल्या तर डिसेंबरमध्ये तुम्हाला बोंड भरलेली आणि पांढरा कापूस दिसायला लागेल. तर ही होती नोव्हेंबर महिन्यात कापसाची काळजी कशी घ्यावी याबद्दलची माहिती. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटू. नवीन विषय, नवीन माहिती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय किसान.